दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच असून भर दिवसा एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा विळ्यानं गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। पंचवटीतील गुलमोहर कॉलनी स्वामी समर्थ केंद्र या परिसरातील राधानंद अपार्टमेंटमध्ये भर दिवसा 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आला। यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा सुरू केला। कुसुम सुरेश एकबोटे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे। सध्या आपले प्रतिनिधी प्रकाश दुर्वे हे घटनास्थळावर असून आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। नाशिकच्या पंचवटी परिसरातील गुलमोहर कॉलनी या ठिकाणी भर दिवसा 80 वृद्ध महिलाचा खून करण्याची घटना उघडकीस आलेली आहे। आपण ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी आपण आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी राधानंद अपार्टमेंट या ठिकाणी खून झाल्याची घटना उघडकीस आली। आपण बघू शकतो म्हसोड पोलीस स्टेशनचे संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहे। हाच तो परिसर आहे आणि या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडलेली आहे। आत्तापर्यंत जे लॅब आहे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी दाखल झालेलं आहे। वयोवृद्ध महिलाचा तपास असताना कुसुम सुरेश एकबोटे या महिलाचं नाव आहे आणि खून कसा झाला अद्याप अजून माहिती मिळालेली नाही। दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक। एकबोटे म्हणून भाडेकरू राहतात तर त्या दोघी मायलेकीच राहतात। तर आज त्या मुलगी त्यांची पोळ्या लाटायला गेली होती, नंतर ती केंद्रात गेली। आजींना त्यांनी सांगितलं होतं की मला उशीर होतोय, तू कचरा टाकून दे। आजीला थोडा थकवा पण जाणवत होता तरी हो बोलल्या। मग खाली कचरा टाकायला आल्या, थोड्या ओट्यावर पण बसल्या, नंतर वरती गेल्या। मग त्यांच्याकडे एक जण आली बाई, तिने आधार कार्ड वगैरे बनवण्यासाठी त्यांनी खालून आवाज दिला। त्यांची मुलगी नसल्यामुळे ती वरती गेली। तिने आजींना पडलेलं बघितलं, तशीच ती धावत खाली आली। आजी पडले आहे। माझा गॅस चालू असल्यामुळे मी किचनमध्ये गॅस बंद करायला गेली, तोपर्यंत त्यांच्या मुलीला मंदिरातनं त्यांनी बोलून आणलं आणि दोघी वरती गेल्या। त्यांची मुलगी खूप जोरात ओरडल्यामुळे मी तशीच धावत वरती गेले। त्यांना आजींना रक्ताच्या थारोळ्यात बघून मी घाबरले आणि तशीच पायऱ्या उठून पोलीस स्टेशनला गेली।